चला स्पीडअप घ्या प्लीज. आता अंपायर आता एकच तास कदाचित अंधारासाठी उरला आणि एका तासात 3 मॅच आपल्याला थोडा स्पीडअप द्यावा लागेल. चला स्पीडअप घ्या प्लीज अंपायर. आता तुमची जबाबदारी वाढली आहे मेन अंपायर. आता टीम मीटिंग घेऊन देऊ नका. आम्ही डीजे देखील आता थोडासा कमी वाजवणार आहोत कारण की स्पीडअप द्यायचा. अल्ताफला देईल थोडासा आराम आणि तर एका तासमध्ये आपण खेळाडूंच्या लागू थोडासा मागे. लेसी अक्षय शिंदे देखील गोट्या अंपायर बनतायत का हे देखील बघायचंय. हवा आली आहे, झाली आहे चालू आणि मॅचला होईल सुरुवात. पहिला चेंडू स्क्वेअर कट आहे. खेळाडू त्याच्या डोक्यावरून एक धाव तर कंप्लीट केले. एकाच धावेती समाधान मानतायत की दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम आहे. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. एका साइडला अर्थातच भूषण आहे, दुसऱ्या साइडला अशोक आहे. अशोक आणि भूषण दोघांमधली रनिंग बिटवीन द विकेट म्हणजे चित्त्याची चाल दोघांना ऑलरेडी आहे. मागील मॅच मध्ये अप्रतिम पार्टनरशिप राहिली होती. एक दिल आहे, दुसरी धडकन आहे. दोनों जान है, लाजवाब है, खास है, कुछ तो अलग है. या मॅच मध्ये देखील तसाच खेळ चालू आहे. जिथे खेळ थांबवला होता तिथून खेळ त्यांनी केला चालू. अंपायरचा कॉल येईल. अगदी 6 धावांसाठी मॅक्सिमम षटकार. ते 8 या आकड्यावरती 8 ऑन अ स्कोर कार्ड. सुरुवात झाली या मॅचला आणि अशोकने केलं षटकारानं सुरुवात. यावेळी देखील मागचा पाय वाकवला होता. बैठा खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाज चतुर निघाला कारण की उमेशची गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिलं तर फिरकीचा महत्वाची ठरल्या. या फिरकीनं भल्या भल्या फलंदाजांना आतापर्यंत 4 मुंड्या चीट केल्या. एक षटकार आला मात्र तदनंतर दाखवलंय मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. बाहेर जास्त बाहेर स्क्वेअर कट केला. पकट डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला एक धाव तर कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. तिसऱ्या धावेसाठी जागा सोडले. आता चौथ्या धावेसाठी जातील का नाही. 3च धावेती समाधान आणि 3 धावेच्या मदतीनं संघाच्या धावसंख्येला भेटतोय आकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवरती 11. अकरा धावसंख्या. चला स्पीडअप घ्या प्लीज. स्लोर वन इनसाइड आउट. सुरेख फटका निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. फ्लाइटेड षटकार. दुसऱ्या साइडला भूषण एक वार करतोय, दुसरा पलट वार करतोय. ओहो लेग स्टिकच्या अगदी अगदी जवळून चेंडू मात्र निघून जातोय. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये धावसंख्या बदलली आहे जी 18 या आकड्यावरती. मात्र आतापर्यंत भूषणची बॅटिंग त्याच्या टीम साठी भूषण ठरले. यावेळी देखील क्रॉस बॅटर. इकडे भूषण तिकडे भूषण. डावीकडे भूषण उजवीकडे भूषण आणि भूषण या मॅच मध्ये लावतोय आग. जिथे भूषणची बॅटिंग थांबली होती 45 वरती तिथे भूषणने केली आहे सुरुवात आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचवली आहे 24 या आकड्यावरती. आफ्टर 1 ओव्हर धावसंख्या जाऊन पोहोचते 24.
शैलेश शिंदे त्याच्या विरुद्ध मात्र पहिल्या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न. आज मात्र धार माऊली वॉरियर्स सनराइज हैदराबादची आठवण करून देते. येणारा प्रत्येक बॅट्समन त्याच शैलीत बॅटिंग करतोय. एकीकडे भूषण आहे, दुसरीकडे अशोक आहे, एकीकडे आड आहे तर दुसरीकडे वीर आहे. जायचं तर जायचं कुठे, अशा स्थितीमध्ये गोलंदाजीसाठी स्वतः कर्णधार आलाय आणि पहिला चेंडू तर निर्धाव आलाय. पुढचा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट. इथे मात्र अपील तयार केली आहे. बघूया या अपील मध्ये विश्वास किती आहे. पंचांचा बोट आकाशाकडे म्हणजे फलंदाज डगआउट कडे. तो धार माऊली वॉरियर्स या संघाला. आणि आता मात्र सुरुवात केली आहे कमबॅकची एनके स्पोर्ट्सनं. गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने शैलेश. या वेळेला हलक्या हाताने खेळायचा होता, खेळलाय नक्कीच. एक धाव तरी कंप्लीट आहे आणि ही अट्टहास चालू आहे की भूषणला स्ट्राईक वर आणण्याचा. कारण ज्या भन्नाट फॉर्म मध्ये भूषण खेळतोय, ज्या भन्नाट वेगाने भूषण खेळतोय, अगदी कौतुक झालं या बॅट्समनचं. काल ज्या वेळेला याची मुलाखत घेतली त्यावेळेला सांगितलं होतं त्यानं की आज माझ्या बॅटला नक्कीच बॉल लागतायत, म्हणजे येणाऱ्या 2 दिवसात माझा नक्कीच दिवस असेल. आणि खरंच हा पूर्णपणे दिवस भूषणच्या नावावर राहिलाय. मागच्या मॅच मध्ये 45 धावांची भेदक खेळी आणि आता सुद्धा त्याच्याच पावलावर पाऊल टाकून मात्र त्याच्या बॅट मधून एक षटकार, 2 षटकार आपल्याला बघायला मिळालेत. या वेळेला वायडर लाईन यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, बाहेर जाणारा चेंडू. पंचांनी त्याला नकारात्मक भूमिका दर्शवली आहे आणि या वेळेला जर आपण बघितलं तर अवांतर धाव 1 धावफलकेवर जोडली जाईल. आधीच धावा भरभक्कम आहेत. येस पंच, ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन कायम राहील. वाईड बॉल, नक्कीच वाईड आहे हा चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेटने शैलेश शिंदे आपल्याला बघायला मिळतोय आणि समोर एक अष्टपैलू खेळाडू. या वेळेला फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे. इथे जेल साठी संधी होती. या वेळेला मासा तर गाळाला लावला होता, परंतु हा मासा मात्र निसटलाय गाळातून. 1 धाव कंप्लीट. भूषण बाद होण्यासाठी संधी झाली होती, संधी आयती चालून आली होती, परंतु यष्टीरक्षकाच्या भूमिकेत बघितलं आपण तर उमेश पवारच्या माध्यमातून झालेली चुकी आपल्याला बघूया कितपर्यंत टोचत राहील. राईट आर्म ओव्हर द विकेटने शैलेश शिंदे. जास्त वेळ खर्च करू नका विनंती असेल दोन्ही कर्णधारांना. आपल्याला मात्र आता नियंत्रित वेळ दिला जाईल. या वेळेमध्येच आपण आपला सामना पूर्ण करायचा आहे. यावेळेला डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. कृष्णा शिंदे आपण बघतोय बॅटिंगच्या मार्कवर आणि इथे कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. एका बाजूनं बघतोय आपण तर स्ट्रगल करतोय फलंदाज, तर दुसऱ्या बाजूनं भूषण आपल्या वेगळ्या फॉर्म मध्ये सध्या बॅटिंग करतोय. शैलेश शिंदे पहिली ओव्हर खूप महागडी साबित झाली होती, त्यानंतर मात्र वापसीला सुरुवात केली आहे आणि चांगली वापसी सुद्धा केली या कर्णधारानं. या वेळेला थोडासा फटका आपण बघितलं तर लेग साइडच्या दिशेने खेळून काढलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा तरी धावून घेतल्या 3ऱ्या धावेसाठी कोणत्याही प्रकारचा. या वेळेला बघूया धोक्याची घंटा डायरेक्ट हिट झालाय का. इथे हिट तर मारला होता, परंतु हिट नक्कीच प्लेयरच्या अंगावर मारलाय. षटक समाप्तीचा इशारा आला आणि षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 30 या आकड्यावर. 30 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. वैयक्तिक पहिलं संघासाठी 3रं षटक जिथं आपण बघतोय 2 षटकांच्या खेळीनंतर 1 बाद 30 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. अशा स्थितीमध्ये संघ मालक स्वतः नितीन सुतार
पहिला चेंडू स्लॉट मध्ये आहे आणि हा डेफिनेटली पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय. व्हॉट अ शॉट, कृष्णा शिंदे ऑन फायर. अगदी फुलपिच प्रकारचा चेंडू, त्याच्यावर मात्र अगदी आपली ताकद दाखवली आहे. हा पुढचा चेंडू बॅकफुटवर जाऊन पंच केलाय. बांधाच्या साह्यानं चेंडू मात्र खाली ट्रॅव्हल होतोय. थोडस कष्ट करावं लागतंय अंपायरला. आणि इथे जर बघितलं तर धावा धावून घेतल्या. दोन धावा नक्कीच मिळतील या फटक्यावर आणि धावसंख्या जाऊन पोहोचतीये 38 या आकड्यावर. म्हणजे भूषण सोबत आता मात्र कृष्णानं सुद्धा आपल्या रंगात रंग उधळायला चालू केली आहे. आपल्या रंगात मात्र आता तो चांगली बॅटिंग दाखवतोय आणि गोलंदाजांचा अगदी बेरंग करून सोडतोय. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने या वेळेला सुद्धा उडवलाय. क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन आदळतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, तोपर्यंत हा चेंडू होईल फरार. चौकार. चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा नितीन. सध्या तरी हे षटक महागड साबित झालंय. याही वेळेला आडव्या बॅटने खेळलाय क्षेत्ररक्षक. डीप स्क्वेअर लेग मध्ये आहे तो. येईपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, जागा सोडली आहे आणि दुसरी धाव सुद्धा बघता बघता कंप्लीट. थ्रो लाजवाब आहे. तोपर्यंत 2 धावा मिळतात. 2 धावेनं धाव पुढे सरकताय, जाऊन पोहोचतंय 44 या आकड्यावर. 44. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढचा चेंडू या वेळेला खुलवा टप्प्याचा हेलिकॉप्टर नक्कीच उडवलाय. अलॉंग द कार्पेट हा चेंडू निघून जातोय. बांधाच्या साह्यानं आतमध्येच थांबलाय आणि जिथून मारला तिथपर्यंत मात्र परत आलाय. तोपर्यंत एक धाव धावून घेतली आहे. षटकातील शेवटचा चेंडू आता स्ट्राईक वर आहे. भूषण ज्याच्या बॅट मधून 2 षटकार आले. मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये सुद्धा अगदी आपली हिरोगिरी दाखवतोय. थोडस स्पीडअप द्या विनंती असेल प्रत्येक प्लेयरला. पुढचा चेंडू इथं नक्कीच लेग स्टंप वरून जातोय हा चेंडू. पंचांनी त्याला चांगला चेंडू घोषित केलाय आणि षटक संपतंय. षटक समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 45 या आकड्यावर आपल्याला जाताना बघायला मिळाली आहे. ड्रिंक ब्रेक आहे. जास्त वेळ खर्च करू नका. पाणी प्या, बसून प्या. फक्त पटकन पिण्याचा प्रयत्न करा. याच्यानंतरचा सामना मी आमंत्रित करतो. याच्यानंतर केबीसी फायटर वर्सेस AKB चॅलेंजर्स. दोन्ही संघाचे कर्णधार आपली प्लेइंग 11 आणि सर्व खेळाडू घेऊन तयार राहायचे. कर्णधारांना मात्र टॉस का बॉस या मंचावर इनिंग ब्रेक मध्ये आपल्या संघाचा नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. आवाज असा ऐकून वैयक्तिक पहिल्या संघासाठी शेवटचं षटक. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज निलेश आपल्याला बघायला मिळतोय. पहिला चेंडू इथं मात्र रूम वळून खेळण्याचा प्रयत्न नक्कीच खेळ करण्यात आला. ऑफसाइड तो ऑफ स्टंप टाकण्याचा नक्कीच गोलंदाजाचा मानस होता, परंतु ऐन वेळेला मात्र फॉलो केलाय या बॅट्समनला आणि डॉट बॉल आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेटने निलेश शिंदे. कृष्णा शिंदे स्ट्राईक वर आहे, ज्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. बघूया आता मात्र बॅटिंग कशी असेल. चेंडू खेळावे तेवढा मात्र सगळ्यांची इच्छा असेल आणि ही सगळ्यांची इच्छापूर्ती सध्या मात्र कृष्णाच्या माध्यमातून राहिली आहे. यालाच तर क्रिकेट म्हटलं जातं. पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा निलेश शिंदे गोलंदाजीच्या मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने समोर आहे भूषण. इथे उडवला क्षेत्ररक्षक आहे. फटका तर फसला होता. एक धाव कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेसाठी भूषण जागा सोडतोय. इथं काय घडेल, दुसरी धाव होईल का?
आणि अपील तर जोरदार केली आहे आणि पंचांचा बोट सुद्धा आकाशाकडे आहे, परंतु महत्वाची बाजू असं आहे की भूषण स्ट्राईक वर अजून तसाच आहे. नितीननं सुद्धा आपली विकेट कॉम्प्रोमाइज केली आहे. क्रिकेट अगदी जगलं जात आहे धारमाऊली या संघाकडून. फक्त त्यांचा ध्यास आहे विजयाचा. वैयक्तिक कोण किती खेळतय याच्यावर भर देण्यापेक्षा सध्या मात्र आपला बॅट्समन जो फॉर्म मध्ये आहे त्याला मात्र खेळवताना दिसते धारमाऊली वॉरियर्स संघाचे हे फलंदाज. अडवा बॅटने उडवलाय, उंची तर जास्त आहे, लांबी 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 सुद्धा भरपूर आहे. आणि एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावासाठी अमोलनं जागा सोडली आहे. 2 धावा सुद्धा कंप्लीट आहेत आणि आता 2च धावेवर थांबावं लागेल. असं वाटलं होतं एका क्षणाला की हा बॉल मैदानाच्या बाहेर जाईल, परंतु बॉल मात्र मैदानाच्या आतमध्येच थांबला. तोपर्यंत धावा धावून घेतल्या 2 आणि धावसंख्या जाऊन पोहोचतीये 49 या आकड्यावर. 49. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निलेश शिंदे समोर भूषण. आता चांगला मिडल ऑफ द बॅट, उंची जास्त आहे, लांबी सुद्धा जास्त आहे. हा येईल शेवटच्या चेंडूवर मोहर उठवणारा षटकार. नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतो केबीसी फायटर संघाचे कर्णधार आणि एकेबी चॅलेंजर्सचे कर्णधार. नाणेफेकीसाठी टॉस का बॉस या मंचावर यायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार लगेच या. जिथं आपल्याला बघायला मिळालंय 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यात धारमाऊली वॉरियर्स या संघानं धावफलकावर धावा जमवल्यात 55 आणि जिंकण्यासाठी 56 धावांचं आव्हान ठेवलंय ते NK स्पोर्ट्स या संघासमोर. नाणेफेकीसाठी शेवटचा कॉल असेल एकेबी चॅलेंजर्स आणि केबीसी फायटर्स. मी विनंती करतो विजयदादा पवार आपल्या शुभहस्ते मात्र या सामन्याचा नाणेफेक करण्यात यावा. एकीकडे आपल्याला बघायला मिळत आहेत एकेबी चॅलेंजर्स, तर दुसरीकडे आपण बघतोय केबीसी फायटर्स. एकीकडे अर्जुन पवार आहे तर दुसरीकडे नितीन राऊत आहे आणि आपले मान्यवर माननीय विजयदादा पवार टॉस का बॉस या मंचावर जात आहेत. तोपर्यंत दरम्यान आपण आपलं क्षेत्ररक्षण फैलावून घ्या धारमाऊली वॉरियर्स संघ. इथं टॉस झालाय आणि नाणेफेक जिंकले एकेबी चॅलेंजर्स या संघानं आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. संध्याकाळची वेळ आहे, वाऱ्याचा आता झोक सुद्धा वाढलेला आहे, म्हणजे हेच हेरून मात्र नितीन राऊत यांनी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलाय पहिल्यांदा बॅटिंग साठी केबीसी फायटर्स या संघाला. दरम्यान त्या मॅचच्या अधिकार जी मॅच मैदानाच्या आतमध्ये अगदी रोमहर्षक स्थितीत चालू आहे. एकीकडे धारमाऊली वॉरियर्स आहे तर दुसरीकडे NK स्पोर्ट्स आहे. फलकावर धावा जोडल्या गेल्यात 55 जिंकण्यासाठी 56 धावांची गरज आहे. गोलंदाजीच्या मार्कवर सध्या तरी वॉर्मअप करतोय गोल्डन आर्म अशोक मोरे आणि बॅटिंग साठी आता मैदानाच्या आतमध्ये कोण ट्रॅव्हल होते बघूयात. आपले 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवायचे आहेत.
4 षटक्यांचा खेळ झाला. पहिल्या इनिंग मध्ये आपण बघितलं तर 55 धावा धावफलकावर लावल्या गेल्या. 56 धावांची गरज आहे. अशा स्थितीमध्ये बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये एकीकडे शैलेश शिंदे स्वतः कर्णधार, तर दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतोय निलेश शिंदे. राईट आर्म ओव्हर द विकेट ने अशोक मोरे, गोल्डन आर्म ऑफ कुसून, आणि समोर आहे शैलेश शिंदे. पहिला चेंडू अगदी मात्र सबमरीन राहिलाय. उसळी नव्हती. या चेंडूवर कसा बसा खेळून काढलाय. पायावर येणाऱ्या चेंडूला हलकीशी दिशा दिली आणि धावून घेतली. धाव 1 धावसंख्येचा झालाय श्री गणेशा. 56 धावांचं मोठं आव्हान जर पेरायचं असेल तर मात्र शैलेश शिंदेनं चालणं गरजेचं आहे. त्याला 7 जर निलेशची लागली तर अगदी सोन्याहून पिवळं असेल. परंतु समोर अशोक मोरे एका चांगल्या फॉर्म मध्ये सुवर्ण काळ ज्याचा चालू असा गोलंदाज, सध्या मात्र चांगली गोलंदाजी आजच्या दिवसात याची बघायला मिळाली आहे. हाही चेंडू सबमरीन राहिलाय. याही चेंडूवर उसळी नव्हती. आता मात्र अशोकनं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्नाचा केलाय. आजपर्यंत दुसऱ्याला नावं ठेवत होता, आज मात्र स्वतः सुद्धा तशाच प्रकारची गोलंदाजी करायला लागलाय. डिक्लेअरच्या स्वरूपातील 1 धाव आली. 2 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. समोर आहे निलेश. अशोक या वेळेला पुन्हा एकदा वेग आहे. वेगानच बीट झालाय. लाजवाब चेंडू आपल्याला बघायला मिळाला. चेंडू टाकला का आगीचा निखारा, असा मात्र चेंडू पडल्यानंतर दिसेनासा झालाय. थोडासा हलकासा आतमध्ये आला आणि मात्र बीट झाला. बॅट्समन बीट झाला थोडासा यष्टीरक्षक, परंतु त्यानं मात्र हा चेंडू सावरण्यात कसबा असा स्वतःला तयार केलं आणि हा चेंडू मात्र सावरलाय. धावसंख्या 2 वर स्थिरावतीये. 3 चेंडूंचा खेळ झालाय. पॉवर प्लेचं षटक आहे. 30 या सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आहेत आणि अशा वेळेला चांगली गोलंदाजी अशोक मोरे. या वेळेला फटका चांगला, उंची जास्त आहे. नो मॅन्स लँड आहे. 1 बाउन्स झालाय. चेंडू आतमध्येच थांबलाय. पुन्हा एकदा तीच जाळ आहे. 2 धावा डेफिनेटली पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल. बांधावर थ्रो आहे. पुन्हा एकदा चांगला थ्रो. धडपड केली जाते आणि धडपड ही विजयासाठी केली जाते. 2 धावा धावून घेतल्यात. 4 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. अशोक मोरे गोलंदाजीच्या मार्कवर आणि समोर आहे निलेश, ज्यानं मात्र चांगला फटका खेळला होता. आता मात्र थोडासा कॉन्फिडन्स आला असेल. हा फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे. स्वतः येतोय गोलंदाज आणि इथे मात्र झेल संपादित. विकेटचं बदल. पहिला झटका मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला बघायला मिळतोय निलेशच्या रूपात. घ्या. आतमध्ये जाताना फलंदाज थोडस धावून जाण्याचा प्रयत्न करा, कारण आता सूर्य जर बघितलं तर परतीच्या प्रवासाला लागलाय. पुढचा चेंडू अशोकचा. इथं बघितलं तर लेग स्टंप अगदी काहीशा अंतरा वाचून राहिली आहे. पंच वळतायत, दर्शवतायत वाईड चेंडू. अवांतर धावसंख्येत 1 ने भर असेल, परंतु चांगली रणनीती होती. लेग स्टंप थोडीशी अशोकला दिसत होती, तीच भेदण्याचा प्रयत्न करण्यात आला. चेंडू पडल्यानंतर बघितलं तर अगदी वेगानं गेला आणि हा चेंडू वाईड आहे. खराब चेंडू.
अशोकच्या माध्यमातून समोर आहे उमेश. उमेशच्या बॅटला जर एक मेडल झाला तर मात्र उमेश कधी थांबत नाही. यावेळेला बॅटची कडा लागली आहे का? अपील तर केली आहे परंतु ही बिनकामाची अपील. निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडून षटक संपतय. षटक येस विकेट आहे. येस विकेट आहे. जास्त वेळ खर्च करू नका, लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं. नवीन फलंदाज. षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्थिर राहतीये 5 या आकड्यावर. 2 बाद 5 धावा. आणि अगदी पकड आपली मजबूत केली आहे अशोकनं. पहिल्याच षटकामध्ये आला आणि पहिल्या षटकामध्ये मात्र चांगली गोलंदाजी केली. धावा तरी चांगल्या लागल्या होत्या परंतु ही मॅच लूज घेऊन चालणार नाही हे त्याला माहिती आहे आणि या विजयाची नाळ थोडीशी अजून घट्ट केली या सामन्यामध्ये. परंतु जोपर्यंत शैलेश शिंदे उभा आहे तोपर्यंत हार आणि जीत याची चर्चा थांबवणंच बरं आहे. कारण शैलेश असा बॅट्समन आहे नव्हत्याचं होतं करणं ज्याला चांगलं माहिती आहे, ज्यानं अनेक पराक्रम आपल्या नावावर असे नोंदवले गेलेत. तो शैलेश शिंदे सध्या आपल्याला स्ट्राईकवर बघायला मिळतोय. आणि महेश पवार गेल्या वर्षाचा उत्कृष्ट गोलंदाज गोलंदाजीच्या मार्गावर. शॉर्ट पिच, गती नव्हती या चेंडूवर. अगदी मात्र आपल्या अनुभवाचा नजराना पेश केलाय. या वेळेला अगदी मात्र गती दिली नाहीये आणि निर्धाव चेंडू आलाय. का हा उत्कृष्ट गोलंदाज 2023 चा मानकरी आहे हे मात्र दाखवून दिलाय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. समोर शैलेश आहे. इथे मात्र फटका, फ्रस्ट्रेशन भरलेला हा फटका मात्र खेळून काढलाय. आणि बघितलं तर डिक्लेअरच्या स्वरूपात दिली एक धाव आली आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी महेश पवार गोलंदाजीच्या मार्गावर सज्ज होतोय. मोठे फटके येण्याची गरज आहे. शैलेश तसा प्रयत्न सुद्धा करतोय परंतु त्याच्या बॅटला व्यवस्थित बॉल लागत नाहीये. परंतु प्रयत्न तरी चांगला राहिलाय. बघूया पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा महेश पवार. यावेळेला ताकद, यावेळेला टायमिंग, यावेळेला नजाकत, सगळं काही ओके मध्ये आहे आणि हा षटकार सुद्धा ओके 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 मध्ये आहे. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू पाठीमागच्या पायावर मात्र स्वतःचा तोल सावरला. त्यानंतर मात्र शॉर्ट आर्मचा फटका चेंडूला अगदी भिरकावून दिलं. 6 धावेसाठी षटकार आलाय. आता थोडीशी आत्मविश्वास वाढला असेल, थोडासा कॉन्फिडन्स नक्की आला असेल. बघूया शैलेश शिंदे त्या कॉन्फिडन्सचा कशा पद्धतीने वापर करतोय. हा ही उडवलाय. फुल टॉस, लो फुल टॉस चेंडूला पुन्हा एकदा भिरकावलाय. बघूया आता काय घडेल. हा ही चेंडू निघून जातोय. 6 धावेसाठी षटकार. षटकार आलाय. लगातार 2 षटकार आपण बघतोय शैलेश शिंदेच्या बॅट मधून. आता मात्र शैलेश शिंदे एका वेगळ्या फॉर्म मध्ये बघायला मिळतोय. बघूया पुढचा चेंडू. हाही उडवलाय. याही वेळेला उंची जास्त, लांबी इथे जर बघितलं तर तू घेऊ का मी घेऊ, या वेळेला मात्र कुणीच घेतलेला नाहीये. जेल ड्रॉप झालाय. हा एक गावठी म्हण तुला ना मला घाल कुत्र्याला. या वेळेला नक्कीच घातलंय कुत्र्याला. जेल सुटलाय. आता स्ट्राइक वर आहे रमेश शिंदे. हाई हार्ड हिटर आहे. या चितारकीच्या मैदानात अनेक वेळेला ज्यानं विमानं उडवली आहेत, चेंडूंची विमानं उडवली आहेत. बघूया आज मात्र कसा खेळ असेल. सबमरीन राहिला, चेंडू खाली राहिलाय. अलॉंग द कार्पेट खेळून काढला. एक धाव तरी कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आहे शैलेश डेंजर एंडला नक्कीच आहे. परंतु बघता बघता 2 धावा सुद्धा कंप्लीट. ला जवाब रनिंग द बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते. नजरेला नजर भिडली, एकानं केली यस तर दुसऱ्यानं लगेच त्याच्या यस मध्ये यस मिळवलं आणि धाव सुद्धा कंप्लीट केली आहे. धावा धाव फलकावर जोडल्या गेल्यात. 21 2 गड्यांच्या मोबदल्या 2 षटकांच्या खेळीनंतर 21 धावा धाव फलकावर जोडल्या गेल्यात.
12 चेंडू आणि 35 धावांची गरज. मॅच अजून सुद्धा ऑन आहे, कारण शैलेश शिंदे ज्याच्या बॅट मधून 2 षटकार आलेत तो शैलेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. आणि नॉन स्ट्रायकर एंडला रमेश शिंदे, एक चांगला खेळाडू. होम ग्राउंड, याच ग्राउंडचा अगदी मात्र चप्पा चप्पा ज्याला माहिती आहे, बांधन बांध ज्याच्या पाठ आहे तो रमेश शिंदे नॉन स्ट्रायकर एंडला आहे. आणि गोलंदाजीच्या मार्कवर सध्या मात्र ग्रामीण टेनिस क्रिकेटचा एक सितारा नितीन शिंदे आपल्याला बघायला मिळतोय. राऊंड द विकेटने समोर शैलेश साडी. फुल टॉस उडवला, पुन्हा एकदा उंची जास्त आहे, लांबी 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 सुद्धा जास्त आहे. हा ही चेंडू अगदी जातोय गगन भरारी घेत षटकार. पहिली ओव्हर मात्र शांत राहिला, तदनंतर मात्र शांत बसायला आम्ही संत नाही आहोत. आम्ही मात्र वाट बघायला नाही तर वाट लावायला आलोय असं मात्र सांगून जातोय शैलेश शिंदे. राऊंड विकेट नाही, पुन्हा एकदा नितीन तयार असेल, परंतु शैलेश घातक मोड मध्ये सध्या स्वतःला त्यानं ट्रान्सफर केलाय. पुढचा चेंडू या वेळेला शरीराचा वेध घेतलाय. नक्कीच कोणत्या प्रकारची धाव नसेल, चांगली चेंडू आपल्याला बघायला मिळाला. लेग स्टंपवर टार्गेट केलं होतं आणि हे टार्गेट सुद्धा सक्सेसफुल झालंय. या चेंडूवर तरी मात्र बांधून ठेवलंय शैलेशला, परंतु शैलेशला जास्त वेळ तुम्ही बांधू शकत नाही, कारण याच्याकडे भरपूर प्रकारचे शॉट आहेत. परंतु समोर नितीन आहे, एकाच घरातील सख्खे चुलत भाऊ आज मात्र एकमेकाच्या विरोधात खेळत आहेत या KPLच्या तिसऱ्या पर्वासाठी. याही वेळेला उडवला, याही वेळेला चांगलं टायमिंग आहे, याही वेळेला चेंडू नो डाऊट जाईल सीमा रेषेच्या बाहेर षटकार. सबस्टिट्यूट प्लेयर शुभमला जर आपण बघितलं तर खूप मेहनत घ्यावी लागते. आता धावसंख्या जाऊन पोहोचतीये 33 या आकड्यावर आणि शैलेशच्या बाट मधून तब्बल 4 षटकार आल्यात. चेसिंगची मॅच आहे, आम्हाला हलक्यात घेऊ नका. आणि अशा स्थितीमध्ये मात्र शैलेशनं लाजवाब गोलंदाजी. पाठीमागं उभा राहून अशोक तरी इशारे करतोय, परंतु त्याचे इशारे पुढच्यांना दिसतायत का नाही दिसत? मला तर वाटत नाहीये की हे इशारे दिसतात. इशारे नाही तर फक्त इथे षटकारांचे फवारे बघायला मिळतात. शैलेशच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा. एकोणचाळीस धावा धवल कव्हर जोडल्या गेल्यात. या ओव्हर मध्ये बघितलं तर आतापर्यंत 4 चेंडू झाले, 3 षटकार आलेत, 1 डॉट बॉल आला. आणि आता जर बघितलं आपण तर 8 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 8 चेंडू 17 धावा. गोलंदाजीच्या मार्कवर नितीन. आता मात्र ओ द विकेटने येण्याचा प्रयत्न. साइड चेंज केली आहे, अँगल थोडासा आतमध्ये येणारा वापरला जाईल. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी. या वेळेला नक्कीच तसाच प्रयत्न. इथे शरीराचा वेध घेणारा चेंडू पुन्हा एकदा बघितला आपण. शरीराचा वेध घेतलाय, शरीरावर जाऊन आदळलाय, निर्धाव चेंडू झालाय आणि धावसंख्या या चेंडूवर स्थिरावली आहे. 39 या आकड्यावर 17 धाव्यांची गरज आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. महत्वाचा बॉल आहे, मॅच बॉल आहे. या बॉलवर जर मोठा फटका आला तर सामना NK स्पोर्ट्स कडून झुकेल आणि या बॉलवर जर निर्धाव चेंडू आला तर मात्र धारमौली वॉरियर्स हा संघ या मॅच मध्ये आपलं स्थान भक्कम करेल. बघूया पुढचा चेंडू. हाही उडवलाय, याही वेळेला चेंडू नो डाऊट पार्किंग स्लॉट मध्ये 6 धावा. काय फटकेबाजी आहे. 6 चेंडू खेळलेत आणि त्यातले 4 ढगात बघायला लावलेत. लाजवाब बॅटिंग शैलेश शिंदेच्या बॅट मधून. तब्बल जर आपण बघितलं तर 6 षटकार ज्याच्या बॅट मधून आली आहेत. पहिली ओव्हर ज्यानं उभा राहिला, या पिचची पडताळणी केली, बाउन्स चेक केला, गोलंदाजांचा अंदाज घेतला, त्यानंतर मात्र ज्यानं आपला अंदाज बदलला आणि मात्र अनेकांना आपल्या प्रेमात पडले अशा प्रकारची बॅटिंग चालू केली. शेवटचा षटक आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू मध्ये धाव आता जमवायचे असतील. 11 चेंडू आणि इथं रमेश शिंदे स्ट्राईक वर आहे.
6 चेंडू 11 धावा. गोलंदाजीच्या मार्कवर कृष्णा शिंदे येतोय. एक लेजेंडरी खेळाडू, एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे. अष्टपैलू खेळाडू आहे. हाही याच मातीत वाढलाय. यानं सुद्धा याच मैदानात अनेक वर्ष आपलं लहानपण घालवलंय. बघूया आज मात्र ते मैदानाचा कशा प्रकारे त्याला फायदा करून घेता येईल. होम ग्राउंड असतं, थोडस ऍडव्हान्टेज नक्कीच असतं, परंतु समोर सुद्धा होम ग्राउंड वालाच रमेश आहे. सोन्या नावानं प्रसिद्ध असलेला हा मात्र फलंदाज आज स्वतःची आपल्या संघाची जबाबदारी घेऊन मात्र खेळतोय. NK स्पोर्ट्स संघाकडून रमेश आणि शैलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अशोक शिंदे यष्टांच्या पाठीमागे उभा आहे. इशारे तर भरपूर केले, परंतु इशाऱ्यांना दाद मात्र कोणत्या गोलंदाजांना दिली नाहीये. बघूया हा पुढचा चेंडू. या वेळेला उडवलाय. फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, पोचेल का? झेल साठी संधी होती, हाताला चटका. एक झेल ड्रॉप झालाय. 2 धावा कंप्लीट आहे. 2च धावेवर समाधानी व्हावं लागेल. विकेट कॉम्प्रोमाइज करायचा प्रयत्न तर राहिलाय रमेशचा, परंतु त्याला थांबवतोय शैलेश. शैलेशला माहिती आहे रमेश सुद्धा त्याच ताकदीचा बॅट्समन आहे, त्याच्यात सुद्धा तो दमखम आहे, तर तो मात्र आपल्या साथीदारावर विश्वास ठेवतोय. 2 धावा आल्यात. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 धावेंची गरज आहे. कृष्णा वर्सेस रमेश ही जंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. या वेळेला बॅकफुटवर जाऊन घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट होईल का? आउट. पंचांचा इशारा आलाय आणि इथं नाराज झालाय शैलेश. विकेटचं पतन झालंय. जागा सोडली होती रमेशनं आणि असाच खमियाजा म्हणजे शैलेश बॅक टू द पवेलियन. कहाणीमध्ये ट्विस्ट. ही विकेट महत्वाची होती. ही विकेट मात्र आयती आली आहे. शैलेश मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. आता मात्र चर्चा केली जाईल की या धावेची गरज होती का? 4 चेंडू 9 धावा. समीकरण मैदानाच्या आतमध्ये. संजय पवार सध्या मात्र बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आलाय, जो खास KPL साठी दुबई वरून इथपर्यंत पोहोचलाय. आपली 4 चेंडू आणि 9 धावेंची गरज आहे. कृष्णा शिंदे गोलंदाजीच्या मार्कवर. चालाक आहे कृष्णा, त्याला माहिती आहे अशा सिच्युएशन मध्ये गोलंदाजी कशी करायची असते. एक्सपिरियन्स आहे आणि अशा सिच्युएशन मध्ये तुम्हाला फक्त एक्सपिरियन्सच जिंकवू शकतो. या वेळेला बॅटची कडा लागली आहे. पुन्हा एकदा 1 धावेचा प्रयत्न आणि 1 धाव नक्कीच कंप्लीट केली जाईल. इथे मात्र अशोक आता मॅच टर्न करायला सुरुवात करतोय. इथे आता बघितलं तर 3 चेंडू आणि 8 धावेंची गरज आहे. स्ट्राईक वर रमेश आहे. गरज आहे मोठ्या फटक्यांची, गरज आहे निर्धाव चेंडूची. बघूया आता कोण कोणावर ठरते भारी. एकीकडे रमेश आहे, दुसरीकडे कृष्णा आहे, एकीकडे धारमाऊली वॉरियर्स आहे, तर दुसरीकडे NK स्पोर्ट्स आहे. या वेळेला उडवलाय. काय चेंडू आहे, जसा आला तसा मात्र पाठवून दिलाय. लांब 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 षटकार. दोन चेंडू आणि 2 धावेंची गरज आहे. 3 चेंडू आणि 8 धावेंची गरज होती. त्यानंतर षटकार आलाय. 2 चेंडू 2 धावा. स्कोर कार्डच्या भूमिकेत संदीप पवार आपल्या सोबत सकाळच्या सत्रापासून जोडले गेलेत आणि सुवाच्य आणि अगदी सुंदर स्कोर कार्ड ज्यांच्या माध्यमातून राहिलाय. या वेळेला सुद्धा फटका चांगला. नो मॅन्स लँड आहे. 1 बाउन्स. इथं बघूयात कोणत्याच प्रकारचा क्षेत्ररक्षक नाहीये. 1 धाव तरी कंप्लीट आहे. संजयची पावलं जड झाली आहेत, परंतु ही दुसरी धाव सुद्धा जड पावलांनी पूर्ण केली आणि सामना मात्र NK स्पोर्ट्सच्या संघाने जिंकलाय. लाजवाब खेळ राहिलाय शैलेशचा, लाजवाब खेळ राहिलाय रमेशचा आणि लाजवाब खेळ राहिलाय प्रत्येक खेळाडूचा. मॅच थोडीशी हाताच्या बाहेर होती, परंतु सत्तावर ज्यावेळेला विश्वास असतो त्यावेळेला मात्र अनेक असहाय्य दिसणारे कार्य सुद्धा आपण अगदी सहज रीतीने पूर्ण करू शकतो. मॅन ऑफ द मॅच सामनावीरचा किताब जातोय. नो डाऊट मिस्टर शैलेश शिंदे यायचं आहे सामनावीरचा किताब.
स्पीडअप घ्यायचा, जास्त वेळ खर्च करू नका विनंती असेल. लगेच मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्यायचा आहे. एकीकडे आपल्याला बघायला मिळतोय KBC फायटर्स तर दुसरीकडे AKB चॅलेंजर्स. दोन फलंदाज KBC फायटर्स आपले दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवायचे आहेत.